करिश्मा माय मराठी 24x7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। अरुण भिकोबा राऊत यांनी आजचा हा उपोषणाचा 17वा दिवस आणि 17व्या दिवशी पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी साहेब आणि बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते साहेब या दोन्ही पीआयच्या विनंतीला मान देऊन आज उपोषण मागे घेतले। विनंतीला आज 17व्या दिवशी मान देऊन राऊत परिवाराने उपोषण करत सोडलेलं आहे। परंतु माझ्या माजी देखील या ठिकाणी पाहत काही मुळशी तालुक्यातील काही राजकीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, काही सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, राऊत परिवार या ठिकाणी खरं तर उपस्थित आहे। 17 दिवस आज ही व्यक्ती भूमी अभिलेखच्या विरोधामध्ये खरं तर आपला लढा सुरू ठेवलेला आहे। आज या लढ्याला कुठेतरी त्यांनी पूर्णविराम दिलेला आहे का हे खरं तर जाणून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे। जाणून घेऊयात राऊत परिवार यांच्याकडे। आज तुमच्या उपोषणाचा हा 17वा दिवस आहे आणि 17व्या दिवशी खरं तर पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी येऊन तुम्हाला काही मार्गदर्शन करून तुमचं उपोषण खरं तर आज या ठिकाणी थांबलेलं आहे। काय सांगसाल तुम्ही? उपोषण आज इथं थांबलेलं आहे कारण पोलीस निरीक्षक आणि आरोग्य विभाग आणि समजा हे बसलेले आबा असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या विनंतीला की तब्येती सांभाळा तुम्ही। आणि मी निर्णय घेतला आज म्हणजे माझी आई असेल, माझी तब्येत असेल, त्याच्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतलाय। पण माझा लढा थांबणार नाहीये, माझा लढा असाच राहणार आहे कारण ज्या कठोर भूमिका ज्या घेतलेल्या आहेत भूमी अभिलेखनी, काय जे गेंड्याची कातडी लोक म्हणतात ना, ते गेंड्याची कातडी ज्यांनी पांघरलेले आहेत त्यांच्यावरची जी गेंड्याची कातडी निघत नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहणार। जो लढा आहे हा तुमचा भूमी अभिलेखच्या बद्दल, भूमी अभिलेख कार्यालयातून तुम्हाला कशी वागणूक मिळाली काय सांगता? भूमी अभिलेख कार्यालयात आता शेतकरी बी राहायचे बंद होतील अशी परिस्थिती आहे त्यांची, हिटलरशाही चाललेली आहे त्यांची। आणि नुसते इथं मुळशीच नाही, मला बोरवाल्यांनी बी तीच वागणूक दिली आणि उपाधीक्षकांनी बी तीच वागणूक दिली आम्हाला। काय त्यामुळे ह्या खात्यात आता काय करणं आवश्यक आहे आता महसूल मंत्र्यांनी करावा, यांचा विचार केला पाहिजे। माझं पुढचं पाऊल मी कायदेशीर आता सगळे विचार करणार आहे आणि मी ह्यांना सोडणार नाही कोणालाच। खालपासून वरपर्यंत जे बरबाटलेले आहे ना त्याला मी अजिबात सोडणार नाहीये। मला काही होऊ द्या, मी थांबणार नाही या विषयात कारण मला त्यांनी माझं राहतं घर लाटायचा विचार चाललाय। आणि ह्याला कारणीभूत तुम्हाला सांगू का की माझा प्रतिवादी भूमी अभिलेख आणि एक आका आहे आमच्या लावळ्यातला, हे कारणीभूत आहेत। ह्या तिघांच्या मिळून हे सगळं माझ्या षडयंत्र चाललेलं आहे। तुम्ही नावाचा उल्लेख केला, कोण काय सांगसाल आकाच्या बाबतीत? काय आकाच्या बाबतीत म्हणजे आकाला आता खूप कमी पडायला लागले, आकाला खूप कमी पडायला लागले। गरिबांची तळतळ ना काही आकाला म्हणावं, खूप गरिबाची तळतळ चालली। कसं आहे, तळमाळत्यात लोक तळमाळत्यात मरायला लागल्यात। विचार करावा आकाने। बीड मधल्या घडलेल्या प्रकरणामध्ये सुद्धा एक आका हे नाव पुढे आलं होतं, आज तुम्ही तेच आकाचं नाव या मुळशी मध्ये घेतलेलं आहे का काय सांगता? तेच आका, तेच प्रकरण आमच्या लवळ्यात चालू होणार आहे। आता आमचे विलक्षण आलेले तुम्हाला सांगतो, विलक्षण आलेले आता आकाचं तेच होणार आहे, बीडच होणार आहे आमचं दुसरं। मुळशी तालुक्यातील लवळगाव हे बीड होण्याची शक्यताच आहे आकामुळं। काय हे बघा, हे जे भ्रष्टाचार थांबवला पाहिजे कुठेतरी आणि ह्यांना आळा घातला पाहिजे। तुम्ही किती प्रॉपर्टी आहे करणार आहेत आणि तुमची पदन प्रतिष्ठा लोकांना तळमाया लावून तुम्ही काय करणार आहेत? आज 17 दिवस झाले तुमच्या उपोषणाला, 17व्या दिवशी तुम्हाला अपयश आलंय असं म्हणता येईल? अपयश नाही, अपयश नाहीये, मी थांबणार नाही। आता हे शिंदे साहेबांनी आश्वासन दिले, आबाई म्हणले मला भेटायला या, मला सगळी मदत करणारी माणसं आहेत उभी माझ्या पाठीशी, मी थांबणार नाही। ह्यांना खालपासून वरपर्यंत ह्यांना सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही। कायदेशीर लढा हा सुरूच राहणार। आणि माझ्या एक प्रतिवाद्याला सांगणे, माझ्या पूर्वजांनी तुम्हाला 20 एकर सोडलेली आणि तुम्ही माझ्या पाठीमागे नाक लागलाय। तळतळ घेऊ नका माझी, तुमची पार्श्वभूमी बघा, पहिली पार्श्वभूमी बघा, तुम्हाला तळतळीने काय झाले। आता आमची तळतळ घेऊन तुमचं काय होईल पुढं, याचा विचार करावा सगळ्यांनी। पैशावाले त्रास देतात। आज 17 दिवस तुम्ही या ठिकाणी बसत असताना मुळशी तालुक्यातील प्रत्येक स्तरावरची व्यक्ती तुम्हाला येऊन भेटलेली आहे, राजकीय असन, सामाजिक असन, लोकप्रतिनिधी असतील, गावातील लोक असतील, हे प्रत्येक जण तुम्हाला येऊन भेटले। तुम्ही तालुक्यातील जनतेला काय आवाहन करा? तालुक्याच्या जनतेचे मी आभार मानतो
राजकीय असतील, सामाजिक असतील, माझ्या गावातले असतील, मुळशीतले शेतकरी असतील, सगळे फक्त शेतकऱ्यांना मी एकच आवाहन करतो. आता मला एक आवाहन जरुरीचं करायचं की एक व्हा शेतकरी, बरोबर तुम्ही या, आपण सगळ्यांनी लढू. कारण शेतकरी खूप काहीच जमाना त्यांना यांची दादागिरी उभं राहता येत नाही ऑफिसमध्ये शेतकऱ्यांना. एवढी ह्या ऑफिसची ह्या अधिकाऱ्यांची कार्यवाही चाललेली आहे. शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, आपण सगळे मिळून एकत्र लढू काय आणि ह्यांना धडा शिकवू. खरं तर आता भूमी अभिलेखाचं जे कार्यालय आहे यांच्या विरोधामध्ये मोर्शी तालुक्यातील एक संघटनाच एकत्र तयार होईल का, किंवा तुम्ही कराल का? मी करायच्या प्रयत्नात आहे. मला फक्त ज्यांना अडचणी आहेत ना त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करावा, माझ्याशी संपर्क करावा. माझ्या आहे त्याचा समजा हे बी आहेत, आबासारखे बी लोक सहकार्य करतात. सगळ्यांची चर्चा आहे, सगळ्यांनाच त्रास आहे या विषयाचा. 17वा दिवस हा कुठं खतरा होण्याच्या संभवते जाणवत असताना आज योग्य वेळी खरं तर राऊत परिवार या ठिकाणी थांबलेला आहे असं म्हटलं तर कुठं वावगं होणार नाही. कारण आजपर्यंत जर पाहिलं तर या उपोषण ठिकाणी अनेक मंडळी आली, फक्त एकच गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनामध्ये येत आहे की तो म्हणजे भूमी अभिलेखपणाचा आडगापणा. जाणून घेऊयात आपल्या बरोबर या ठिकाणी शिवसेनेचे नेते आहेत. व काही पेपर दाखवलेत, काय तुमच्या लक्षात आलेलं? आता त्यांनी पेपर जे दाखवले त्या पेपरमध्ये 3 वेगवेगळ्या मोजण्या त्यांनी केलेल्या दाखवल्या. पहिल्यांदा मोजणी वेगळी होती, दुसऱ्यांदा वेगळी होती आणि तिसऱ्यांदा केलेली ती वेगळी होती. अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या मोजण्या कशा झाल्या, एकदा घरी इकडे दाखवलं, एकदा तिकडे दाखवलंय, असं त्यांचे पेपर पाहिल्यानंतर दिसतंय. तर त्यांच्या बरोबर आम्ही तालुक्यातून आम्ही संपूर्णपणे त्यांना पाठिंबा जाहीर करतोय आणि भविष्य काळात कोणची जरी तुम्हाला अडचण आली तर त्याच्या मागे आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत. तर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आज या ठिकाणी गेले 2 दिवस झाले राऊत परिवाराच्या बरोबर आहात, काय सांगसाल तुम्ही? तुम्हाला भूमी अभिलेख आणि राऊत परिवार याच्यामध्ये चूक आणि बरोबरचा निर्णय कसा द्याल? वैयक्तिक राऊत काकांबरोबर माणूस म्हणून तुम्ही 100% मुळशी तालुक्यातला प्रत्येक जण त्यांच्या बरोबर. राजकीय पदाधिकारी राजकीय विषय हा नाहीच आहे. मुळात राऊत काकांनी माननीय मंत्री महोदय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना मेसेज केला होता आणि 14-15 दिवसाची दखल घेऊन बावनकुळे साहेबांनी त्वरित त्याच्यावरती ऍक्शन घेऊन मला संपर्क करायला लावला. त्याचप्रमाणे या आताच्या परिस्थितीला बघितल्यानंतर त्यांनी जमाबंदी आयुक्त दिवसे साहेबांना तसं सूचना केल्या. नंतर ऍडिशनल कमिशनर जे गोळे त्यांनी सुद्धा संपर्क केला. जी आरेरावी जी महसूल म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयात चालली होती त्याचा प्रत्युत्तर त्यांना आल्यानंतर त्यांना जाणवलं की फरक पडला. वरती मंत्री महोदयांना त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की या परिवाराला न्याय कसा मिळता येईल. त्यांचे पुरावे तपासल्यानंतर काकांना मी म्हणलं की तुम्ही पहिली तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही सक्षम व्हा. मंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं की त्यांच्या समोर बसून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न. तिन्ही मोजण्या वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी निदर्शनात येत आहेत. राऊत परिवारांचं म्हणणे आहे की ह्या ज्या मोजण्यांचं जे काही हद्दीखुणा असतात ह्या तुम्ही आम्हाला जागेवरती येऊन दाखवा, परंतु कोणताही अधिकारी हा त्या जागेवरती येऊन तुम्हाला हद्दीखुणा दाखवत नाहीये. त्या ठिकाणी भूमी अभिलेखची याची कुठेतरी तपासणी होणं गरजेचे आहे. राऊत परिवाराचा हा एक लढा जो आहे हा लढा असाच या पुढील काळातही सुरू राहणार आहे. आणि आजचं उपोषण जे आहे हे उपोषण त्यांनी या ठिकाणचं उपोषण थांबवून शरीराची तब्येतीची काळजी घेऊन परिवाराची काळजी घेऊन आपला जो जमिनीचा जो वाद आहे या पुढील काळामध्ये त्याचा ते पाठपुरावा करत राहणार आहे. कॅमेरामन हरीश म्हात्रेसह संपादक पप्पू कंदारे, माय मराठी. घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.